नमस्कार मित्रांनो, HM3 क्रिएटर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण व्हिडिओमध्ये केदारनाथ यात्रेचा प्रवास पाहणार आहोत। चला तर पाहूया। अशा प्रकारे आम्ही सर्व दिल्ली स्टेशनवर येऊन पोहोचलो आहोत। आता आमची पहिली वस्ती हरिद्वारला आहे। आम्हाला हरिद्वारला पोहोचायला उशीर झाला, म्हणजे रात्र झाली। त्यामुळे गोविंद घाटावरली आम्हाला आरती काही मिळाली नाही, पण आम्ही काहींनी तिथं जाऊन अंघोळ केली तर काहींनी हातपाय धुवून गंगा स्नान केले। रवीश ठाकूर यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्या कारणाने अशा प्रकारे रात्री हॉटेलवर केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला। दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 तारखेला आम्ही केदारनाथला निघालो असताना जात असताना आम्हाला रस्त्यामध्ये शंकर भोलेनाथच्या उभ्या मूर्तीचं दर्शन झालं। त्यानंतर देवप्रयाग घाट लागला। तेथे थांबून आम्ही अलकनंदा व भागीरथी या नद्यांचे संगम होऊन गंगा माता तयार होते, त्या संगमाचे आम्ही सर्वांनी मिळून दर्शन घेतले। नंतर पुढे आम्हाला धारी देवीचे मंदिर लागले। या देवीबद्दल असे सांगितले जाते की 16 जून 2013ला आईची मूर्ती मूळ जागेवर हलवल्या कारणाने 2013ला प्रलय आला होता। त्यात हजारो लोकांचे प्राण गेले, म्हणून आईच्या मूर्तीला पुन्हा मूळ स्थानावर ठेवले गेले। या आईबद्दल असेही सांगितले जाते की सकाळी मुलीच्या रूपात, दुपारी युवतीच्या आणि संध्याकाळी आजीच्या रूपात आईचे दर्शन रोज होत असते। म्हणून धारादेवीच्या अशा या वैशिष्ट्यांमुळे या मंदिराला उत्तराखंडाच्या प्रमुख मंदिरामध्ये मोजले जाते। आता आम्ही धारादेवीच्या मंदिरात पोहोचलो आहोत आणि आता इथे भक्तांची गर्दी आपल्याला खूप दिसते। अशा प्रकारे धारादेवीचे मातेचे दर्शन घेऊन झाले। केदारनाथच्या दिशेने पुढच्या मार्गाला जात असताना अशी आम्हाला रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक लागले आणि आमच्या ड्रायव्हर चाचाने सांगितले होते की लवकरात लवकर चला, नाही तर ट्रॅफिक खूप लागेल, आणि त्याचप्रमाणे झालं। बोलो ना पुढे चाचा। चाचा उधर कितना साल हुआ था? अरे मत कर, अरे उल्टा सुल्टा मत बोलो। कितने साल से? मैं हो गया 40 साल का उम्र है। तो ये ऐसा ही ट्रैफिक 40 साल ऐसा ही ट्रैफिक है? 40 साल ऐसा ही ट्रैफिक है क्या? चाचा काऊ इधर वही जो रात को बताया था, काय लगा है? मैंने रात को बोला था 3-4 बजे चलेगा। क्या हुई ये बोललेले आपल्याला 27 मे आणि आज आम्ही सकाळी 6 वाजता केदारनाथ मंदिराकडे जाण्यासाठी लाईनला उभे आहोत। ही लाईन 1.5-2 किलोमीटर इतकी आहे। ह्याच लाईनीमध्ये केदारनाथ दर्शनचे रजिस्ट्रेशन चेकिंग होणार आहे। त्यानंतर गाडी मिळेल ती 4 किलोमीटर पुढे गौरीकुंडाजवळच्या आसपास नेणार, तिथून ट्रेकिंगला सुरुवात होणार। आपण पाहू शकतो इथून केदारनाथ 23 किलोमीटर अंतर आणि गौरीकुंड 5 किलोमीटर अंतर असे आहे। आणि अशा प्रकारे सर्वजण सकाळी 4 वाजल्यापासून केदारनाथ दर्शनासाठी लाईनला उभे आहेत। हा आहे आमचा सर्व सह्याद्री भटकंती ग्रुप लाईनला उभा। वाजवा ना तमा, तुम्ही दुसरं कशाला पाहिजे?
वरती काय तुकाराम चालू आहे तुमचं असं आत्ता आमच्या केदारनाथच्या ट्रॅकला खरी सुरुवात झालेली आहे. खरं तर आमची सुरुवात 6 वाजता होणार होती, पण गर्दी व लाईन खूप असल्या कारणाने आम्हाला ट्रॅकला सुरुवात करण्यासाठी 10:30 वाजले. आमचे 4.5 तास असेच वाया गेले. त्यामुळे आम्हाला आता मंदिरापर्यंत जाण्यासाठी उशीर होणार आहे. उशीर झाल्या कारणामुळे मी असे ठरवले की आपण कासवासारखे चालतच राहायचे, घाई करायची नाही, पण कुठे थांबायचे नाही असे मनापासून ठरवले आणि प्रवासाला सुरुवात केली. अजून 13.5 किलोमीटर बाकी आहे. थोडी वाटते अशी उन्हाळा पण आहे आणि हिवाळा पण आहे, त्यामुळे तेवढी हालत खराब नाही होत. आता सध्याचे 12 वाजलेले आहेत. एक नाही हा 12 सॉरी 12 वाजलेले आहेत. आपल्याला उन्हाचा तडाखा तेवढा पाहायला मिळत नाही, कारण की थंड हवा. कशी ट्रेकिंग कशी वाटते? ट्रेकिंग आहे, सहज आहे, सोपी आहे, पण घोड्यामुळे थोडी अवघड वाटते. घोड्यामुळे त्रास होतो ना. आणि हो, ह्या ट्रॅकमध्ये घोडेवाले व पालखीवाले चालून देत नाही. त्यांच्यामुळे चालण्यास सर्वांना त्रास होतो, कारण ते चालताना धक्का मारतात. अशा प्रकारे डोंगर दऱ्या पार करत करत केदारनाथ मंदिरपर्यंत पोहोचायचे आहे. आमचं काम झालेलं आहे. हा, जनादादांनी फुगवलेले आहे, पाण्यात ओले केलेलं काजू खाजू 100 रुपये पडले आमचे. बदाम बदाम बदाम. तो जो डोंगर होता ना, तो डोंगर ह्या डोंगरासारखा पूर्ण होता. नाही, फक्त कचऱ्यांसाठी ना, वड्यांसाठी, चालणाऱ्यांसाठी. नाही, तो पूर्ण डोंगर होता. तो पूर्ण डोंगर होता. कुठून ते ब्रिज पासून का त्याच्यापासून डायरेक्ट तिथपर्यंत लास्ट पर्यंत तो वाहून गेला का? तो पूर्ण वाहून गेला. त्यावेळी प्रलय झाला ना. हा. मंदिर कुठं आहे? मंदिर तो शेवटचा डोंगर दिसू मला, व्हाईट कलरचा, तो लास्टचा डोंगर आपला. ते घर दिसतं त्याच्या पुढं. मित्रांनो, पाहू शकतो केदारनाथ बाबाच्या दर्शनासाठी किती वयस्कर आजी ही चालत चाललेली आहे. माझ्या जोडीला आहे अंकुश दलवी आणि आम्ही आलो अमरनाथ यात्रेला. नाही, केदारनाथ यात्रेला. सॉरी, केदारनाथ यात्रा. अमरनाथ अमरनाथ यात्रेला नाही, अगोदर गेले होते, पण तेव्हा मी नव्हतो. काय होती त्यावेळेस केदारनाथला मी अमरनाथ करण्याची इच्छा होती, म्हणून माझ्या शब्दात अमरनाथ आला. आपण केदारनाथ करायची आहे. आता केदारनाथ करतोय. जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही चाललेलो आहे. आणि याच्या पुढचा कसा प्रवास आहे तर अंकुशला तर माहितीच आहे. बघूया कसं काय मग अंकुश, कसं काय नाही, पहिला प्रवास कसा आहे ते सांग. काय प्रवास एकदम छान आहे. तिकडनं आपण सरळ जाणार आहोत आणि ज्या ठिकाणी प्रलय आला होता त्या ठिकाणी जुना रस्ता आहे, तो रस्ता आता बंद करण्यात आलेला आहे. नवीन रस्ता हा 5 किलोमीटर म्हणजे आता डोंगर खसले तो पण आपल्याला दिसेल. हा, तो थोड्या वेळात दाखवू आपण. खसल्यामुळे 5 किलोमीटर हा जास्त प्रवास झालेला आहे. त्याच्यामुळे आता दुसरीकडे इकडे ब्रिज क्रॉस म्हणजे डोंगर खसला नव्हता तेव्हा 5 किलोमीटर कमी अंतर होता. म्हणजे 15 किलोमीटर होता. असं आता साधारण 22 किलोमीटरचं अंतर आहे.
पण ते पाट्या बदललेल्या नाही आहेत अजून. 15 किलोमीटरच्या लावलेल्या आहेत. मे महिन्यात आल्या कारणाने जरा थोडंसा चांगलं आहे का वातावरण, म्हणजे श्वासाचा वगैरे काय प्रॉब्लेम आहे थंडाचा. ऑक्टोबरमध्येच वातावरण चांगलं असतो, म्हणजे इथलं तर वातावरण कधी पण चांगलंच असतो, परंतु इकडनं खाली जर तुम्ही उतरला तर खूप गरम आहे, खूप गरम आहे, खूप हीट आहे. म्हणजे तुम्ही कपडे घालून तर नाही, पण नॉर्मल जरी पापड घेतला तरी तो लगेच तुम्हाला बनवून मिळेल असं. पण छान आहे, मला पण छान वाटलं. यस. केदारनाथ यात्रा, अमरनाथ यात्रा तर केलेली आता एक सिक्रेट आम्ही सांगितलेलं आहे, एक सिक्रेट आहे ते आमच्या माणसाने सांगितले. ते सिक्रेट काय असेल ते व्हिडिओमध्ये दाखवू आम्ही उद्या सकाळी. बरोबर, जे सिक्रेट आहे ते उद्या दाखवू. बरोबर. चला तर पुढे पाहूया मग कसं काय केदारनाथ यात्रेची प्रवास आहे. पुढे व्हिडिओत पाहत राहा. आणि समोर दिसतो तोच त्या प्रलयाला तेव्हा खचलेला डोंगर. हा डोंगर पूर्ण जॉईन होता असं सांगितलं जातं. हा डोंगर खचलेला आहे. समोर दिसतो त्या ब्रिजवर फक्त चालणारे व पालखीवाले जातात त्यांच्याकरिता हा आहे, आणि घोडेवाल्यांकरता दुसरा ब्रिज व रस्ता आहे. हाच तो खचलेला भाग डोंगराचा. तो जुना रस्ता जो आहे इकडनं चालू झाला. हा जो रस्ता इकडनं चालू झाला असा 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 मग तो वरती गेला. वरती जागा आता हा जो वरती रस्ता आहे ना, हा रस्ता थोडा वरती घ्या, थोडा दोन वरती. हा जो रस्ता असा जॉईन होऊन मग असा 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 सरळ पुढे 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 हा सरळ रस्ता पुढे गेला. परंतु हे जेव्हा प्रलय झाला तेव्हा सगळं तुटून गेलं. अजून पुढे पण बघा दिसतंय. घोडेवाले व पालखीवाले यांच्या चालण्याचा त्रास आम्हाला होत होता. आम्हाला चालून देत नव्हते, म्हणून आता आम्ही सर्वांनी शॉर्टकट रस्ता पाहून चढण्यास सुरुवात केली. मी आणि अंकुश ट्रॅकिंगला आलोय. केदारनाथचा ट्रॅकिंग आलोय. डायरेक्ट डोंगर पायऱ्या सोडून डोंगर चढतोय. हा खाली एवढा चढले पायऱ्या सोडून डोंगराच्या कडेकडे मी चढले. अशा प्रकारे आम्ही 6-7 किलोमीटर राहिल्यानंतर शॉर्टकट रस्ते पकडून केदारनाथ डोंगर चढायला सुरुवात केली. आता आम्ही 6 किलोमीटर दूर आहोत केदारनाथ बाबाच्या दर्शनापासून ना. आता आम्हाला बर्फाचे डोंगरही लागले. काही अंतर चालून झाले असताना अचानक असा धुका सुरू झाला आणि त्या धुक्यामुळे डोंगर दर्या झाकून गेले. आम्हाला तर असे वाटले की आम्ही स्वर्गात आलो की काय. स्वर्गमय वातावरण दिसू लागले. आता 5 ते 6:15 वाजले आहेत आणि आम्ही 4 किलोमीटर दूर आहोत केदारनाथ बाबाच्या मंदिरापासून.
काही अंतर चालल्यानंतर आमच्या पुढे चालत असलेले कैलास सर यांचीही भेट झाली. ते जेव्हा भेटले तेव्हा 6 वाजले होते. आम्ही आता स्वर्गात पोहोचलोय. मी काय असतो याचा अनुभव म्हणजे केदारनाथ. दाखव बोट दाखव. सगळं भरलं या बाईक, सगळं भरलं या. चला अजून बाकी आहे. बघताय ना आमच्या मागे व्हाईट पडदा नाहीये. स्वर्ग आहे स्वर्ग. आम्ही आकाशामध्ये आहो. आम्ही फिरतोय. आम्हाला थंडी वाजते. आम्ही स्वर्गात आलो. पूर्ण ढग ही ढगच ढग. आता या साईडला ढाकला म्हणून आम्ही डोंगर दाखवलं असतं. सगळं गेला. डोंगर गेला, ढाकला गेला, धोक्याने ढाकला गेला. अशा प्रकारे आम्ही रमत गमत निसर्गाचा आनंद घेत केदारनाथ बाबाच्या गेट जवळ म्हणजेच 1 किलोमीटर अंतरावर आम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचलो. जिथे घोडे थांबतात यापुढे त्यांना जाण्यास सक्त मनाई आहे. हे आहे केदारनाथ बाबाचे प्रवेशद्वार. इथून सर्व बर्फाळ डोंगरच डोंगर आहेत आणि खरा स्वर्ग चालू झाला असे वाटायला लागले, कारण चारी बाजून बर्फ व ढगाळ वातावरण आहे. हा आहे जो आम्ही येण्याच्या 2 दिवस अगोदर हेलिकॉप्टर खराब झाला, पण काही दुर्घटना झाली नाही केदारनाथ बाबाच्या आशीर्वादामुळे. आपण पुढे पाहू शकतो बाबा भैरवनाथाचे मंदिर दिसत आहे. आम्ही केदारनाथला पोहोचल्यानंतर रात्री वस्तीवर आराम करून झाल्यानंतर बाबाच्या मंदिराकडे काही 1 वाजले असतील तेव्हा निघून आलो. इथे असे आहे की 3 वाजल्यापासून लाईनला गर्दी असते. 5 वाजता मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले होतात, पण आम्हाला एकाने असे सांगितले होते की लवकर गेले आणि लवकर लाईन लावली तर तुम्हाला लवकर दर्शन होईल. त्याप्रमाणे आम्ही 1:30 ते 1:45 वाजता लाईनीला लागलो, म्हणून आम्हाला 5:30 वाजेपर्यंत बाबाचे दर्शन झाले. ही आहे मंदिराच्या मागच्या बाजूला मोठी शिला, ज्यामुळे प्रलयामध्ये मंदिराचे संरक्षण झाले आणि सकाळी सूर्याच्या प्रकाशामुळे बर्फाचे डोंगर सोन्यासारखे चमकताना दिसत होते. केदारनाथ हे एक हिंदू धार्मिक पवित्र स्थळ म्हणून ओळखले जाणारे भगवान शंकराचे मंदिर आहे. केदारनाथ हे भगवान शंकराचे एक नाव आहे. याचा अर्थ संरक्षण असा होतो. भारत देशातील उत्तराखंड या राज्यामध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ नावाच्या गावात मंदाकिनी नदीच्या काठावर उगमस्थानी हे मंदिर वसलेले आहे. केदारनाथ मंदिर हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. याच सोबत 4 धामापैकी एक धाम ह्या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये देखील मानले जाते. असेही म्हटले जाते की हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या ह्या मंदिराचे निर्माणाचे काम पांडवांकडून करण्यात आले होते. 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात जास्त उंचीवर असलेले हे ठिकाण आहे. केदारनाथ मंदिराविषयी म्हटले जाते की ह्या मंदिराचे दर्शन केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो. मोक्ष दरबार आपल्यासाठी खुले होते. आज भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्तजन पर्यटक मंडळी येथे खास भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी व येथील नैनरम्य दृश्यांचे परिसराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. केदारनाथ मंदिर हे हिमालयामध्ये 3585 फूट इतका उंचीवर आहे. म्हणून केदारनाथ मंदिर हे खूप उंचावर असल्यामुळे हे मंदिर दर्शनासाठी भाविकांच्या तब्बल 6 ते 7 महिने खुले केले जाते.
मंदिराच्या समोरील बाजूस नंदीची मूर्ती बसवण्यात आली आहे। ही मूर्ती मंदिराकडे एकाग्रतेने टक लावून पाहताना दिसून येते। मंदिरात एक गर्भगृह देखील आहे। ह्या गर्भगृहात आपणास महादेव म्हणजेच भगवान शिव यांची एक शिला पाहायला मिळेल। केदारनाथ मंदिराच्या मंडपाच्या विभागात गेल्यास तिथे आपणास पांडव, कृष्ण, कुंती, द्रौपदी, अर्जुन अशा साकारण्यात आलेल्या भव्य मूर्त्या पाहायला मिळतात। ह्या केदारनाथ मंदिराला आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या नैसर्गिक संकटाच्या आपत्तींचा सामना करावा लागला आहे। ह्या केदारनाथ मंदिराला आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या नैसर्गिक संकटांचा आपत्तींचा सामना करावा लागला आहे। भूकंप, हिमसंकलन, प्रलय यासारख्या सर्व नैसर्गिक संकटांचा विद्यमानांचा सामना करून देखील आज हे मंदिर ठामपणे भक्कमरित्या उभे आहे। आता आम्ही इथून पुढे भैरवनाथ मंदिराकडे दर्शनासाठी चाललो आहोत। या मुकुंड भैरवनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतरच केदारनाथ यात्रा पूर्ण होते असे सांगितले जाते, म्हणून आम्ही दर्शनासाठी आलो आहोत। आता आपण भूखंड भैरवनाथ बाबाचे दर्शन घेत आहोत आणि हे आहे भूखंड भैरवनाथ बाबाचे मंदिर। या मंदिराजवळ छान असे निसर्गाचे दर्शन होते। त्याचबरोबर हेलिपॅड, केदारनाथ बाबाचे मंदिर, बर्फाच्छादित पर्वतरांगा असे छान प्रकारे दर्शन होत आहे। हे सर्व पाहून व दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही 9:09 खाली उतरायला सुरुवात केली। अशा प्रकारे आमची केदारनाथ बाबाची दर्शनाची यात्रा पूर्ण झाली। हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रतिक्रिया द्या व जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबा। धन्यवाद।